या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। महाराष्ट्र सरकारने 2 व्हीलर रॅपिडो टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने 9 ऑक्टोबर रोजी 1 दिवसीय बंद पाळण्यात येणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रामधील रिक्षा व टॅक्सी सहभागी होणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली। 9 ऑक्टोबर रोजी रिक्षा टॅक्सी व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे। आज मी महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आणि ऑटो टॅक्सी फेडरेशनच्या कार्यालयामध्ये आहे। माझ्यासोबत नरेंद्र गायकवाड आहेत, जे महाराष्ट्र राज्य ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष आहेत। हे पद पूर्वी स्वर्गीय शरदराव यांच्याकडे होतं आणि स्वर्गीय शरदराव यांचा वारसा आमचे सहकारी मित्र नरेंद्र गायकवाड हे चालवत आहेत। आत्ताच नरेंद्र गायकवाड यांनी गेल्या 2 दिवसामध्ये जे काही घडामोडी घडल्या आणि जी बैठक आम्ही पिंपरी चिंचवडला घेतली त्यामध्ये काय काय ठरलं याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे। आपण सध्या महाराष्ट्रात पाहत आहोत, प्रत्येक जात सध्या आरक्षण मागत आहे। याचं कारण असं आहे की प्रत्येक जातीचे जे प्रश्न आहेत तर त्यांना असं वाटतं की आरक्षणामुळे सगळे सुटतील, परंतु तसं नाही आहे। आरक्षणाबरोबरच इतर जे घटक आहेत, जे वेगळे व्यवसाय करत आहेत, शेतकरी आहेत, आमचे ऑटो टॅक्सी चालक आणि कॅब चालक आहेत, त्यांचे जे वेगळे प्रश्न आहेत ते देखील सुटले पाहिजे। त्या जातीचा काही संबंध नाही आणि त्यामुळे तुम्ही पाहताय की नुकतंच महाराष्ट्राचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी असं सांगितलं की जे मनोज जरांगे पाटील यांच्या पायाशी जातील तर त्या मराठा आमदारांना पाडा। आणि त्यानंतर मग छगन भुजबळ यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की जे ओबीसी नेते आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करतील त्या ओबीसी नेत्यांना पाडा। आता याच्यामध्ये परत बंजारा समाज एसटीमध्ये आरक्षण मागत आहे। सध्या जातवार आरक्षण मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। याचं कारण आहे, सध्या महानगरपालिकेमध्ये 27 महानगरपालिका आहेत आणि जवळजवळ 250 नगर परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत। या निवडणुका म्हणजे खूप मोठी महाराष्ट्रासमोर एक संधी आलेले लोकांना की आंदोलन करून आपले प्रश्न सोडवायचे, कारण आता जे राजकीय मंडळी आपले प्रश्न सोडवतील। या निमित्तानं मी एकच सांगतो, महाराष्ट्रातील ऑटो टॅक्सी आणि ओला उबरमध्ये चालणारे कॅब चालक बंधूंनो, आपल्यासमोर देखील ही संधी आहे। जात म्हणून नाही तर या देशाचा एक सेवक म्हणून, घटक म्हणून आपल्याला आपले प्रश्न सोडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी 9 ऑक्टोबर रिक्षा बंद, टॅक्सी बंद, कॅब बंद, बंद बंद बंद। एकही कॅब, एकही टॅक्सी, एकही रिक्षा यापुढे 9 ऑक्टोबरला महाराष्ट्रात चालणार नाही। हा पहिला इशारा आहे। 9 ऑक्टोबरचा पहिला इशारा असेल। 9 ऑक्टोबरला जर का आमच्या मागण्या मान्य झाले नाही तर दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये बेमुदत आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय आमचा सर्वांचा झालेला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी नरेंद्र गायकवाड, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। 17 सप्टेंबर रोजी पुणे येथे ड्रायव्हर डे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेते माननीय कामगार नेते डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून रिक्षा आणि टॅक्सीचे नेते या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी पिंपरी चौकापासून रॅली, ऑटो रिक्षाची रॅली काढून या ठिकाणी अल्फाईन हॉटेलमध्ये फार मोठा महाराष्ट्रातला पहिला ड्रायव्हर डे साजरा करण्याचं काम या ठिकाणी आमचे नेते आदरणीय डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। मी गेले 2 ते 3 दिवसापासून मी पुण्यामध्ये आहे। आता माझी सर्व मित्रांना माझी विनंती आहे आणि तुम्हाला माझी सूचना राहणार आहे, या ठिकाणी ऑटो आणि टॅक्सीच्या चालक मालकाच्या संदर्भानं महाराष्ट्र शासनानं कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी केली नाही आणि महाराष्ट्र शासनानं कल्याणकारी मंडळाची घोषणा केली, पण त्या घोषणा केली पण टॅक्सी आणि रिक्षा चालकांना त्याच्यामध्ये कुठलाही कोणत्या गोष्टीचा फायदा होऊन दिसत नाही।
आज तमाम महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सीवाले आज RTO कार्यालयाच्या मार्फत फॉर्म ऑनलाईन करत आहेत. पण त्या आम्हाला काय सुविधा मिळतील आणि काय काय त्याच्यामध्ये तरतूद आहे त्या महामंडळामध्ये अजून आम्हाला काही कोणाला अजून कळालेलं नाही. त्यामुळं आमच्या एक 4-5 मागण्या आहेत आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती राहणार आहे, येणाऱ्या 9 ऑक्टोबर रोजी आपल्याला आदरणीय आपले राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी मी घोषणा करत आहे. येणाऱ्या 9 ऑक्टोबर रोजी आपले टॅक्सी आपापली रिक्षा हे आपल्या घरी बंद ठेवून त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, आणि जर जिल्हाधिकारी कार्यालय नसेल तर त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय डेप्युटी RTOच्या कार्यालयामध्ये आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. आणि जिथं RTO कार्यालय नसेल तर तिथं मग त्या ठिकाणी नगरपालिका तहसील या ठिकाणी नगर परिषद किंवा तहसीलच्या ठिकाणी आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. 9 ऑक्टोबरला आपला या ठिकाणी राज्यव्यापी बंद आहे. यामध्ये पहिल्यांदा मुक्त परमिट बंद झालं पाहिजे अशी एक आपली मागणी आहे. दुसरी मागणी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या रिक्षावाल्याला टॅक्सीवाल्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आता या शासनानं आपल्या उरावर आपल्या बोकांडीवर 2 बाईक टॅक्सी ही आणलेली आहे. त्याच्यामुळे 2 बाईक टॅक्सी ही बंद झाली पाहिजे ही एक आपली मागणी आहे दुसरी. आणि तिसरी मागणी, कल्याणकारी महामंडळाचा अध्यक्ष हे या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांची निवड करण्यात यावी. कारण त्या गेल्या 25-30 वर्षापासून रिक्षाचं टॅक्सी त्याला अनुभव आहे आणि अनुभवातला नेता या देशातला एकच होऊ शकतो बाबा कांबळे साहेब. त्यामुळे बाबा कांबळे साहेबांना या ठिकाणी कल्याणकारी मंडळाचं अध्यक्षपद दिलं पाहिजे महाराष्ट्राचं. आणि ह्याची अंमलबजावणी झाल्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून रिक्षाचे टॅक्सीचे 2-2 सदस्य 2-2 कार्यकर्ते नेते हे त्या प्रत्येक जिल्ह्याच्या त्या कमिटीवर घेतले पाहिजे अशी एक मागणी आहे. चौथी मागणी, CNG बाटला टेस्टिंगला अगोदर 500 रुपये लागायचे, आता ते 2800 रुपये लागत आहेत. त्यामुळे ते 500 रुपये पूर्वीची जी आहे ते 500 रुपये लागले पाहिजे, 2800 रुपये लागले पाहिजे असा एक विषय आपला आहे. 5वी मागणी आहे, इलेक्ट्रिक रिक्षाचं परमिट कक्षेत आणलं पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षाला जे आहे ते परमिट नाही, तर आमच्या सर्वांचं असं म्हणणं आहे त्याला त्या गाडीला सुद्धा परमिट असलं पाहिजे. आणि ओला उबरचे दर निश्चित झाले पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी अजून 7वी मागणी अशी आहे, राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली पाहिजे. अशा अनेक मागण्यासहित आपण 9 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचं बंदची आज या ठिकाणी बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, या बंदमध्ये आपल्या मागण्याच्या आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भानं आपण या ठिकाणी बंद ठेवावा. आणि 9 ऑक्टोबर रोजी मुंबई जो विभाग आहे आपला, मग कल्याण असेल, ठाणे असेल, बदलापूर असेल, तिकडं अंधेरी, बांद्रा वगैरे जे मुंबई पालघरचा भाग, तर ते आमचे सरचिटणीस शिवाजी गोरे साहेब पाहतील. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आमचे कृती समितीचे कार्याध्यक्ष रमेश जाधव साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष आमचे बबलू आतिश खान असतील, गणेश जाधव असतील, ज्ञानेश्वर सोनमने, सलाम शेख, राहुल कांबळे, राजू डेक्कन, प्रवीण भोसले हे मुंबई भाग हा पाहतील. आणि मग विदर्भामध्ये आमचे कार्याध्यक्ष सन्नी हुमने आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्नी हुमने चंद्रपूर, इलियास खान लोधी अकोला, आणि प्रकाश वानखेडे, सतीश कांबळे आणि बशीर खान हे नागपूर, आमचे आभासभाईसुद्धा त्या ठिकाणी ही विदर्भाची जबाबदारी देणार आहेत, त्यांना दिलेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गफार खान भाई आणि गफारभाई नदाब, आणि मग सांगलीहून रामभाऊ पाटील असतील, फिरोज भाई असेल, साताऱ्याचे विष्णू जांभळे असतील, कोल्हापूर इचलकरंजी स्वामी बिल्लोर, संजय येला, राजू जाधव असतील, आमचे गजानन खापे असतील, आणि मग सोलापूरहून तानाजी मसलकर, बाळासाहेब फालके हे आहेत. आणि मराठवाड्यामधून अतिशय आमचं कणखर नेतृत्व या कृती समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय आमचे युवा नेते वैजनाथ भाऊ देशमुख यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यासोबत औरंगाबादहून मोहम्मद बशीर खान आहेत, इम्रान खान पठाण आहेत, निसार अहमद खान आहेत, बीडचे सुग्रीव शिंदे आहेत, परभणीचे गणेश इंगोले आहेत, जालन्याचे दिलीप शिंदे आहेत, फारुखभाई आहेत. आणि पूर्ण ह्याच्यावर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा स्वतः नरेंद्र गायकवाड पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संपर्कात आहे. आणि येणाऱ्या काही लवकरात लवकर आम्ही पूर्ण 4-5 विभागाचा आम्ही दौरा करून
आम्ही त्या विभागामध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी बंदच्या संदर्भात आम्ही येऊन तुम्हाला सूचनांनी तुम्हाला हे काही आम्ही येऊन सांगणार आहोत. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.